नमस्कार नगरकर, मी संदेश कोल्हे आणि आपण पाहत आहात आपलं नगर MS16. आज आपण भेटणार आहोत ज्येष्ठ पत्रकार नितीन घोडके यांना. त्यांची मुलाखत आणि त्यांचा आयुष्याचा जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत. चला आपण थोडीशी त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. मी नितीन घोडके. तसा आपला जीवन प्रवास फार खडतरीत गेलेला आहे, परंतु सध्या मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर जिल्हा उपाध्यक्ष आहे. तसंच अहिल्यानगर जिल्हा कुंभार समाज महासंघाचा जिल्हाध्यक्ष आहे आणि राष्ट्रीय OBC महासंघाचा माजी जिल्हाध्यक्ष आहे. असे अनेक पदं मी भूषवले, काही आता आहे. अशा पद्धतीने माझा जीवन प्रवास चालू आहे. बर, आमदार साहेबांसोबत तुमचे एवढे जवळचे संबंध कसं काय आले, म्हणजे मला जाणून घ्यायला आवडेल. काय झालं, तसे मूळतःच आमचं गाव श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण आणि आमदार साहेबांचं गाव हे आमच्या गावाच्या शिवेलाच, म्हणजे बनपिंपरी. तर पहिल्यापासूनचा ऋणानुबंध आहे. म्हणजे स्वर्गीय अरुण काका जगताप असतील, स्वर्गीय बलभीमानंद जगताप असतील, त्यांचे वडील म्हणजे काकांचे, आणि कैलासवासी भाऊसाहेब जगताप असतील, म्हणजे आमचे जे आता आधारस्तंभ आम्ही म्हणतो, आमचे माननीय दादासाहेब जगताप जे मजूर फेडरेशनचे व्हाईस चेअरमन आहेत, ते ह्या लोकांचा ह्या कुटुंबाशी आमचा एक वेगळा ऋणानुबंध आहे, म्हणजे गावाकडच्या पासून. तर त्या ऋणानुबंधातून आमचे संबंध येत गेले. आमदार साहेबांचं जीवन लहानपणापासून मी पाहतोय आणि अगदी ह्या कुटुंबाशी आमचा लगाव असा आहे की राजकीय म्हणून नाही, पण एक घरातले म्हणून आमचे त्यांचे संबंध आहेत. असे आमचे एकदम घरातले एकदम घरातले. प्रभाग क्रमांक 1 मधील जे उमेदवार आहेत सध्या, संपत बारसकर, ते अशी चर्चा आहे की तेच महापौर होणार. त्यांच्याशी तुमचे एवढे जवळचे संबंध कसं काय, म्हणजे अशी चर्चा आहे, माझ्या कानावर पडली ती. काय सांगाल याबद्दल? बघा, संविधानामध्ये प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. तुम्ही काही बोलू शकता, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही आज मला प्रश्न विचारतात, मी त्याचं उत्तर देतो, हा आपल्याला एक दिलेला अधिकार आहे. त्यामुळे लोकांना त्यांचं काम, आणि तुम्ही जे विचारला की तुमचे जवळचे संबंध आहेत, तर मी सुरुवातीला एका राष्ट्रीय पक्षाचं काम करत असताना त्या पक्षाचं एका वेगळ्या पक्षामध्ये विलिनीकरण झालं. तर त्यावेळेस मला असं वाटलं की आपण आमदार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करावं, माझी इच्छा होती. मी त्या संदर्भात आमदार साहेबांना भेटलो, त्यांना सांगितलं, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत संपतदादा बारसकर यांना भेटा. आणि त्यांना भेटून त्यांनी सांगितलं की आमचे एकदम जवळचे संबंध आहेत, यांना आपल्याला एक आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एखाद्या पदावर पद द्यायचं आहे किंवा त्यांना त्याच्यात घ्या समावेश करून. तर अगदी मला त्यावेळेस असं माझं तसं पाईपलाईन रोड सावेडी भागामध्ये फार परिचय, म्हणजे मी राहायला केडगावला. नगरकरांनो, मला तुम्हाला एक सांगायला आवडेल, हे प्रभाग क्रमांक 17 मध्ये राहिला आहे, पण यांचा वावर प्रभाग क्रमांक 1 मध्ये ज्यादा आहे. नाही, याचं कारण हे की माझा पूर्वीपासून माझे सगळे मित्रपरिवार आणि सगळे दोस्त असतील, मित्र असतील आणि नातेवाईक पण आहेत तिथे, पण आमचे सगळे संबंध प्रभाग क्रमांक 1 मध्ये म्हणजे सावेडी उपनगरात जास्त आले. सगळे नगरसेवक असतील, काही इच्छुक नगरसेवक आता जे थांबले ते असतील, म्हणजे अशा पद्धतीने मला तिथं बरेच जण म्हणले, संपतदादाकडे ज्यावेळेस मी सुरुवातीला जायला लागलो की बुवा अगदी आपल्या नगरच्या भाषेत सांगायचं म्हणजे, अरे ते माणूस आता जवळचे मित्र असतात, प्रत्येकाला कुणाचा स्वभाव, मला तुमचा स्वभाव आवडेल नाही आवडेल, असे अनेक जण असतात. आपल्या हाताची 5 बोटं सारखी नसतात. अनेक जण म्हणले ते दादा असं आहे, दादा तसं आहे, दादाचं रे, म्हणजे थोडक्यात आपल्या नगरी भाषेत ताईट आहे हे. पण ते मी ज्यावेळेस गेलो ना साहेब, तुम्हाला सांगतो की एक आपल्यात म्हण आहे की जवळ जावा पाहून त्यावेळेस व्यक्ती कळतो. तशी मी संपतदादांची जशी माझी जवळ 1 वर्षाची, किती 1 वर्षाची, पण 1 वर्षात मला संपतदादा हा गुळाच्या ढेपीसारखा वाटला आणि इतका जीव लावणारा माणूस. मला कधी मला स्वप्नात नव्हतं वाटलं की मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीमध्ये मी तिथं असेल, आमदार साहेब असतील त्यांच्याबरोबर मी असेल, त्या मुलाखतींचे सगळे फॉर्म घेऊन मला स्वतः संपतदादा आपल्या केडगावला न्यायला आले. नाही म्हणले घोडके साहेब यावं लागेल, आणि त्या व्यक्तीच्या तोंडामध्ये घोडके साहेब हा शब्द आहे. बरं, मीच एकदा समजा जवळचा आहे किंवा आमदार साहेबांनी दिलेला माणूस आहे, परंतु त्यांच्याजवळ येणारा लहान व्यक्ती जरी असला ना
तरी दादा त्याला अरे काय भाऊ काय चाललंय कसं चाललंय म्हणजे अरे तुरेमध्ये बोलणार नाही अजिबात. अजिबात नाही म्हणजे एकदम आणि मवाळ केलं लोक काही सांगतात मला ज्यावेळेस मी त्या लोकांना हाणून पाडलं ज्या लोकांनी मला विचारलं ना की दादा असे दादा तसे तर त्यावेळेस मला केलं. आणि मला प्रभाग क्रमांक 1 का आवडला तुम्ही जे आता म्हणले प्रभाग क्रमांक 17 मध्ये राहता 1 मध्ये की मी बघितलं कामाचं व्हिजन म्हणजे संपत दादा कामाची म्हणजे विकास कामाची नय्या म्हणजे संपत दादा बारसकर. कारण का की मी ज्यावेळेस पाहिलं मी माझ्या सामाजिक राजकीय किंवा पत्रकारितेत ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मला अनेक लोक भेटले आणि माझं एक सवय होती माझी म्हणजे आजही तुम्हाला सांगतो आवर्जून की मला माझ्या वयापेक्षा मोठ्या लोकांसंगती मला दोस्ती करायला आवडती. मोठ्या म्हणजे इंडस्ट्रीज ज्ञानाने असतील पैसा पाना हा गौण विषय आहे पण ज्ञानाने असतील विचाराने असतील त्यातला माझ्यापेक्षा कमी वय असलेला म्हणजे संपत दादा बारसकर. पण मला विचार फार म्हणजे उच्च विचाराचा माणूस वाटला. कारण काय माहिती आहे का की माणसाने विचार व्हिजन मोठं ठेवलं गेलं पाहिजे. आत्ता मी त्यांच्याबरोबर काम करत असताना मी माझ्याकडे पंचवटी भाग आहे त्या भागामध्ये दादांनी आवर्जून आमच्यावर जबाबदारी दिली आहे. आम्ही 4-5 जण आमचे मित्र आहेत आम्ही सगळे. तर त्यावेळेस विकास कामाच्या बाबतीत ज्यावेळेस मी ग्राउंड लेवलला गेलो त्यावेळेस मला कळलं की संपत दादांचं नाव तिथं सुद्धा कसं कसं गेलेलं आहे. की ते म्हणले की भिस्तबाग महालसारख्या ठिकाणी आम्ही आज जॉगिंगला जातो काय भाग केला आहे दादांना थोडं सांगा इकडं बी आमचा भाग काही ठिकाणी अडचणी आहेत प्रत्येक ठिकाणी नाही काही ठिकाणी तिथं बाबा दादा आम्हाला करून द्या. त्यांना शाश्वती आम्ही दिली. मग ज्यावेळेस आम्ही शाश्वती देतो ही कोणत्या याच्यावरती देतो की नाही बा आमचा माणूस आमचे दादा 100% आणि त्यांनी आम्हाला तेवढे अधिकार दिलेत ना. गोडके साहेब तुम्ही हे काम करायचं आमच्याबरोबर काम करत असताना फुले ब्रिगेडचे अध्यक्ष दीपकजी खेडकर असतील त्यानंतर त्यांचे एक भाऊराव बारसकर असतील बुर्डे असतील काळे असतील असे अनेक आम्ही ते शब्द दिले लोकांना. पण व्हिजन म्हणजे काय की मी डॉन बॉस्को म्हणून एक एरिया आहे संपत दादांचा डॉन बॉस्को स्कूलच्या मागे ती कॉलनी. सर तुम्ही जर तिथे गेले ना तर म्हणजे मी खोटं सांगत नाही मला त्या गोव्याला गेल्यासारखं फील झालं. कारण आता नेमकाच ख्रिसमस नाताळ सण चालू होता आपल्या बांधवांचा. तर त्याच्यामध्ये आम्ही प्रचारार्थ गेलो होतो. ते रस्ते प्रत्येकाच्या दारामध्ये 2 झाडं प्रत्येकाच्या दारात 2 झाडं त्यानंतर प्रत्येकाच्या दारामध्ये कॉन्क्रीट रस्ता पिण्याच्या पाण्याचा विषय नाही पिण्याची लाईन तिथे गेलेली तिथं ड्रेनेज लाईन गेलेली. ते लोक सांगतात दादा तुम्हाला याची गरज नाही आम्हाला तुम्हाला सांगायलाच काय काम ठेवलं नाही. लाईट जिकडे तिकडे लाईट सगळ्या लागलेल्या म्हणजे ते व्हिजन मला त्यांचं आवडलं म्हणून मी त्यांच्याकडं राहायला 17 मध्ये पण माझं आकर्षण सगळं दादांकडं आणि 1 नंबरमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये असं. आमदार संग्रामभाई जगताप यांचं नेतृत्व तुम्हाला का आवडतं म्हणजे काय त्याच्या पाठीमागचं काय मोटिवेशन काय होतं? माझं राजकीय प्रवेशामध्ये मी पाहिलं बऱ्याचशा टक्के की आमदार साहेबांचं जे काय व्हिजन आहे आज आपण बघतो आता लोक विरोधक चर्चा करत असतात काय विकास केलाय काय. आता मागं अनेक जण मी सांगितलं ना संविधानामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे तुम्ही काय बोलायचं व्यक्ती स्वातंत्र्य ज्याला त्याला मी काही बोलू शकतो कोणाविषयी आपण नाव घेत नाही कोणाचं काय विकास केला आणि काय विकास. आता ज्याला विकास कळलाच नाही विकास या नावाचा शब्द ज्याला कळला नाही त्याला विकास काय कळणार साहेब. मी लिंक रोड पाहतो मी 17 वर्ष झाले आज केडगावला राहतो म्हणजे स्वतःचं घर घेऊन. त्याच्या आधी मी इंडस्ट्रीमध्ये मी केडगावमध्ये राहायचो भाड्याने होतो. तर आपला हा जो उड्डाणपूल आहे रेल्वेचा त्या रेल्वेच्या उड्डाणपुलापासून देवीपर्यंतचा रोड आहे त्यानंतर लिंक रोडचा रोड आहे. तळातली त्यांनी काळी माती काढली काळ्या मातीच्या खाली गेली. आमदार साहेबांनी जे काम करायची पद्धत आहे की हा रस्ता परत 25 वर्ष खराब झाला नाही पाहिजे. आज तुम्ही पाहतात तुम्ही जर फिरले असता त्या भागात लिंक रोडला भूषणनगर पाईपलाईन रोड सारख्या ठिकाणी त्यानंतर हा आपल्या आनंद ऋषी महाराजांचा रोड आहे एसटी स्टँडचा परिसर आहे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याचं जे तिथं सुशोभीकरण केलंय त्याचं ते अनावरण केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण केलं एवढं मोठं आज पुतळ्याचं अनावरण हे कुणी केलं हे सगळे कामं कुणी केले हे सगळे आमदार साहेबांनी त्यांच्या माध्यमातून वरून निधी आणून ते कामं केलीत आणि हे विकास कामच आहेत ना. मग त्यांचं नेतृत्व का आवडतं एक धडाडीचं आणि काम म्हणजे ते जे म्हणतात ना आपण की काही व्यक्तीसाठी बोललं जातं की एक कॉल आणि विषय लगेच सॉल्व तसं भाई यांचं काम आहे. मी ज्या वेळेस काही कामं घेऊन जाऊ
म्हणजे मला एक वैयक्तिक अनुभव, मी असे अनेक कामं घेऊन गेले की ते काम सांगण्यात गेलो, आपल्याला 2 तासाची मुलाखत होईल की असं गेलो, बरं भयंकर काय आणलं घोडके साहेब, काय असा विषय, लगेच फोन, लगेच विषय सॉल्व. ह्या बाबतीत, अशाच बाबतीत त्यांचे जे शिलेदार आहेत संपतदादा बारस, हे सुद्धा असेच. त्यांनी असे काही संबंध नाही. MIDC मध्ये राहणारी महिला होती आत्ता मागच्या 2 महिन्यापूर्वी, त्या बाईचा एक मुलगा, आवर्जून सांग, त्या बाईचा एक मुलगा काहीतरी रिक्षा होती, त्या रिक्षा वाहतुकीचं काम करायचं, माल वाहतुकीचं. ते रिक्षात बसला आणि त्याला अटॅक आला, तो गेला. तो गेला तर ते रिक्षात काही हे नव्हतं केलेलं, काहीतरी इन्शुरन्स नव्हता, काही नव्हतं, अनेक असे काही गोष्टी आता. तर ते बाई त्या दादांकडे रडत आली. ती म्हणजे मला कळलं की हे संपत दादा सॉल्व्ह करू शकते. मग ते गेलं, दादा म्हणजे घोडके साहेब एवढं बघा तुम्ही, खेडकर भाऊशेठ, आम्ही 2 दिवसात तो प्रश्न मार्गी लागला. आणि त्यांना सांगितलं, जे XYZ जी फायनान्स संस्था होती, की तो माणूस जायच्या आधी, हा प्रत्येकाकडे नियम आहे, त्या माणसाला तुम्ही गाडी लोनवरती दिली, XYZ काय जे असेल तुमची प्रोसेस, पण तुम्ही त्याचा इन्शुरन्स उतरायला पाहिजे होता. ह्या बाईचा विषय सॉल्व्ह झाला पाहिजे. आम्ही शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारसकरांकडून आलोय आणि तुम्हाला हा त्यांच्याकडून संदेश देतोय की हे काम झालं पाहिजे. ते दुसऱ्या दिवशी ती बाई येऊन तिथे पेढे घेऊन आली, दादा हे तुमच्यामुळं काम झालं. म्हणजे हेच कुणाचे शिलेदार आहेत? आमदार साहेबांचे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा जे कामात आज आहोत हे त्यांच्याच्याने आहोत. फक्त आम्हाला त्यांचं नेतृत्व का आवडतं की तडकीपड, लगेच, ठीक आहे, लगेच. आणि असं बी नाही, न्यायप्रविष्ट सगळ्या गोष्टी असतात, अनलिगली विषय नसतो. जे अनलिगली असेल तर भाई त्याची शहानिशा करूनच ते पुढचं काम करतात. लिगली असेल, लिगली त्याला कामाला लगेच. आणि चांगले चांगले कामं थोपवण्याची, चांगली चांगली कामं करण्याची ताकद त्यांची, म्हणून आम्हाला ते नेतृत्व आवडतं. आपल्या नगरच्या जनतेला तुम्ही काय संदेश द्याल? नाही, जनतेला एवढा संदेश की आपल्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला अधिकार दिला आहे की ज्याच्यातून आपण आपला प्रतिनिधी निवडू शकतो, आपला नगरसेवक निवडू शकतो, ते म्हणजे मतदान आहे. तर येत्या 15 तारखेला गुरुवारी आपण सर्वांनी आपल्या घरातून वेळ काढून, आणि वेळ काढलाच पाहिजे, आपण वेळ काढून आपण जाऊ, सर्वांनी आपल्या मतदानाचा अधिकार गाजवावा आणि मतदान करून योग्य, आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप ह्या महायुतीचे जे उमेदवार आहेत सगळीकडं 1 पासून 17 पर्यंत, या सर्वांना मतदान करावे आणि आपला मतदानाचा अधिकार बजावा, एवढीच माझी विनंती. मी लहान असं मला काही आठवत नाही, म्हणजे एवढं मी किती वर्षाचा असेल ते, संग्राम भाई या तुमच्या वास्तुशांतीला आले होते, आपले विद्यमान आमदार तेव्हा. मग तो काय किस्सा होता? तुम्ही म्हणले ते फोटो अजून तुम्ही जपून ठेवले? नाही भैया, नाही, चांगला प्रश्न विचारला. त्यावेळेस तुम्ही लहान होते, बरोबर आहे, कारण मी एकता कॉलनीमध्ये 7 वर्ष राहिलो आहे, इंडस्ट्रियल एरियाला, मॉडर्न फॉर्ट्रेस एकता कॉलनी. तुम्ही लहान होते, मी तिथं माझा काही फार परिचय नव्हता. मी सकाळी उठायचो, कामावर जायचो, संध्याकाळी यायचो. माझ्या मिसेसचा जास्त परिचय होता तिथं. त्याचं तुमचं एक, तुमच्या सगळ्या कुटुंबाशी लहानपणी दाजी अजून दाजी नितीन ऋणानुबंध होते. पण भैयांची माझे, मी तुम्हाला पहिल्याच याच्यात सांगितलं की आमचे ऋणानुबंध फार जुने ऋणानुबंध आहे, की ते असं हे नाही, आमचं घरेलू नातं आहे. आमदार साहेब असतील, म्हणजे त्यांचं पूर्ण जगताप कुटुंबीय असं नाही, आमचे ऋणानुबंध आहेत. आणि आम्ही सांगितलेलं आमंत्रण भैया कुठल्याही आमंत्रणाला असू दे, म्हणजे सगळ्यांकडे जातात असं नाही. पण मी वास्तुशांतीला तेव्हा रस्ता इतका खराब होता, ते खाली बसले होते ते मांडी घालून, मला आठवत आहे ना. नाही आहे ना. आणि मग हाच तुम्ही जे आता मला प्रश्न विचारला आधी की तुम्हाला नेतृत्व का आवडतं, त्याचं हे उत्तर आहे की ह्या माणसाला ग्राउंड पासून काम करतात. आणि असं नाही करत की तुम्ही काय चाललंय, तुमचं काय आहे, काय नाही, कसं चाललंय, बाकीचे कसं. आईची चौकशी केली, आमचे करोनामध्ये बंधू वारले त्यावेळेस त्यांनी चौकशी केली फोन करून, कसं झालं, काय झालं. माझ्या बंधूला करोनाच्या टायमिंगला गॅस नव्हता, तर त्यावेळेस गॅस मला त्यांचे स्वीकृत एक सुहास शिरसाट असते, मी त्यांना फोन केला, आणि त्यावेळेस मला रात्री 1 वाजता ती गॅसची टाकी उपलब्ध करून देणार हे आमदार साहेब आहेत, आणि हे आमचं नेतृत्व आहे. त्यामुळं आम्ही, ते जे वास्तुशांतीला तुम्ही आलात, ते भैया माझ्याकडं प्रत्येक वेळेस काही कामाचं असून, त्या दिवशी तर आमच्या शेजारी बिचकर म्हणले, त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला ते कशाने आले, रिक्षाने. मला फोन केला की इथून त्या पिवळ्या शेड आहे तिथून घुसलोय. मी म्हणलं हो, तुम्ही ते गाडी दिसा ना, ते रिक्षात आलोय. म्हणजे असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे संग्राम भैया जगताप. आणि ह्या अशा व्यक्तिमत्वाच्या मागं आपण किंवा त्यांचा आपण का गुणगान गायचं नाही, ह्या मताचं. किती सालची गोष्ट असेल ती वास्तुशांतीची? 2013 माझ्या अंदाजे ते महापौर होते आमदार साहेब. माझ्याकडे ती लाल दिव्याची गाडी घेऊन आलते,
अच्छा. हो. आणि माझी ओळख मी सांगितलं तुम्हाला की पूर्वीपासूनची फार अगदी त्यांच्या कॉलेज लाईफ पासून त्यांच्या शाळे लाईफ पासूनची आमची ओळख आहे हा. अगदी असा. म्हणजे महापौर नव्हते त्याच्या नाही आधी. महापूर नाही, ती शाळे लाईफ पासून त्यामुळे ते काही विषयच नव्हता ते काय हा. असं. धन्यवाद. तर आपली मुलाखत इथेच संपली. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. धन्यवाद तुमचं दाजी. नमस्कार.